नमस्कार. चला, आज एका जबरदस्त ऐतिहासिक रहस्याचा उलगडा करूया. आपण थेट वेदांमध्ये डोकावून पाहणार आहोत आणि शोधणार आहोत की हजारो वर्षांपूर्वीचं प्राचीन भारतीय जीवन खरंच कसं होतं. जरा विचार करा, आजपासून 3,500 वर्षांपूर्वीचं भारत कसं असेल तेव्हाचं आयुष्य. लोक काय करत असतील, कसे राहत असतील, आहे की नाही एक मोठं ऐतिहासिक कोडं. आणि ह्या कोड्याची किल्ली कुठे आहे माहितीये? ती दडलेली आहे वेदांमध्ये. हो, कारण वेद म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते त्या काळातल्या इतिहासाचा एक अक्षरशः खजिना आहेत. तर मग हे वेद नक्की आहेत तरी काय? बघा, वेद हे आपल्या प्राचीन भारताचे सगळ्यात जुने ग्रंथ आहेत. साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते 500च्या काळातले. त्यांना श्रुती असंही म्हणतात. श्रुती म्हणजे काय? तर जे ऐकलं गेलं. म्हणजे विचार करा, हे ज्ञान लिहून नाही ठेवलं गेलं, तर हजारो वर्ष फक्त ऐकून आणि म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं. कमाल आहे ना? तर आपल्या या शोध मोहिमेत आपण एकामागून एक पुरावे तपासणार आहोत. जणू काही आपण डिटेक्टिव्ह आहोत. आपण सुरुवात करू ऋग्वेदाच्या ज्ञानाने. मग पाहू यजुर्वेदातले विधी, सामवेदाचं संगीत आणि अथर्ववेदातलं अगदी रोजचं आयुष्य. आणि मग शेवटी हे सगळे तुकडे जोडून पाहूया की इतिहासाचं चित्र कसं पूर्ण होतंय. चला तर मग सुरू करूया आपल्या तपासाचा पहिला टप्पा. एक गोष्ट लक्षात घ्या, वेद म्हणजे फक्त देवधर्म नाही. ती एक प्रकारची टाईम मशीन आहे. एक ऐतिहासिक खिडकी आहे, ज्यातून आपल्याला त्या काळातला समाज, राजकारण आणि संस्कृती यांची थेट झलक बघायला मिळते. प्रत्येक वेदाची रचना 4 भागांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी येते संहिता, म्हणजे मूळ मंत्र. समजा की हा वेदाचा आत्मा आहे. मग येतात ब्राह्मण ग्रंथ. यात यज्ञ, पूजा वगैरे कसे करायचे याचे नियम आहेत, म्हणजे एक प्रकारे हाऊ टू गाईड. त्यानंतर येतात आरण्यक. यात खोलवर विचार म्हणजे फिलॉसॉफी आहे. आणि शेवटी येतात उपनिषद. हे तर ज्ञानाचं शिखर आहे, आत्मा आणि परब्रह्माबद्दलचं गूढ ज्ञान. ठीक आहे, आता आपण आपल्या तपासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात पहिल्या पुराव्याकडे वळूया. तो आहे ऋग्वेद. हा केवळ सर्वात जुना वेद नाही, तर आपल्या सगळ्या ज्ञानाचा पायाच आहे. ऋग्वेद किती विशाल आहे याचा जरा अंदाज घ्या. यात तब्बल 1028 सूक्त आहेत, म्हणजे स्तोत्र. आणि ही स्तोत्र कोणासाठी आहेत? तर इंद्र, अग्नी, सूर्य यांसारख्या निसर्ग देवतांसाठी. यावरून आपल्याला त्या लोकांच्या श्रद्धा कशा होत्या याचा अगदी स्पष्ट अंदाज येतो. पण थांबा, ही फक्त देवांची स्तुती नाहीये. यातच इतिहासाचे धागेदोरे लपले आहेत. जसं की त्यावेळचा समाज पितृसत्ताक होता, म्हणजे कुटुंबात पुरुषाचं वर्चस्व होतं. वर्णव्यवस्थेची सुरुवातही इथेच दिसते. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर राजाला राजन म्हणत असत आणि त्याला सल्ला द्यायला सभा आणि समितीसारख्या संस्था होत्या. अर्थव्यवस्था तर पूर्णपणे शेतीवर आणि पशुपालनावर अवलंबून होती. आणि गंमत म्हणजे गाय हेच तेव्हा खरं धन मानलं जायचं. इतकंच नाही, तर सिंधू, सरस्वती, गंगा या नद्यांचा उल्लेख आहे. म्हणजे ते लोक नेमके कुठे राहत होते हेही आपल्याला कळतं. चला, आता पुढचा पुरावा तपासूया, यजुर्वेद. याला खरं तर त्या समाजाची ब्लूप्रिंट किंवा गाईडबुक म्हणता येईल. कारण यातून कळतं की फक्त श्रद्धा पुरेशी नव्हती, तर वेगवेगळ्या विधींमधून, कर्मकांडांमधून समाज स्वतःला कसा शिस्तबद्ध करत होता. यजुर्वेदाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे शुक्ल यजुर्वेद, जो एकदम स्पष्ट आणि सरळ आहे. आणि दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद, जो थोडासा मिश्र आणि गुंतागुंतीचा आहे. पण दोघांचाही उद्देश एकच होता, तो म्हणजे यज्ञ आणि धार्मिक विधी कसे करायचे याची अगदी परफेक्ट पद्धत सांगणं. आणि या कर्मकांडांवरच्या फोकसमुळं समाजात मोठे बदल झाले हे आपल्याला स्पष्ट दिसतं. धर्म आता जास्त विधी केंद्रित झाला. साहजिकच यामुळे पुरोहितांचं म्हणजे ब्राह्मणांचं महत्त्व वाढलं. आणि राजे तर आपली ताकद दाखवण्यासाठी अश्वमेधासारखे मोठमोठे भव्य यज्ञ करायला लागले. म्हणजे हे एक प्रकारे पॉवर शो होता. बरं, आतापर्यंत आपण समाज आणि राजकारण पाहिलं. आता वेळ आहे प्राचीन भारताचा साऊंडट्रॅक ऐकायची. हो, मी बोलतोय सामवेदाबद्दल. हा पुरावा आपल्याला त्या लोकांच्या कलात्मक आणि सांस्कृतिक जगाची सफर घडवतो. आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सामवेदालाच भारतीय शास्त्रीय संगीताचं मूळ किंवा उगमस्थान मानलं जातं. यात काय केलंय माहितीये? ऋग्वेदातल्याच मंत्रांना संगीताची, सुरांची जोड दिलीये. कशासाठी? तर यज्ञाच्या वेळी ते मंत्र तालासुरात गाता यावेत म्हणून. यावरून दिसतं की संगीत आणि धर्म तेव्हा किती एकरूप होते. चला, आता आपल्या तपासातल्या शेवटच्या आणि सगळ्यात जास्त पर्सनल पुराव्याकडे वळूया.
हा आहे अथर्ववेद. याला खरं तर त्या काळातल्या लोकांची पर्सनल डायरीज म्हणायला हवं, कारण यात त्यांच्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब दिसतं. फरक बघा. पहिले 3 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे देव, देवता आणि मोठमोठे यज्ञ यांच्यावर जास्त फोकस करतात. पण अथर्ववेद तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याचा फोकस आहे सामान्य माणसावर, त्याच्या रोजच्या जगण्यावर, त्याच्या सुखदुःखांवर. या वेदात काय काय आहे तर यात लग्न, मुलांचा जन्म यांसारख्या गोष्टींसाठी मंत्र आहेत. आजारपणावर उपाय म्हणून वनस्पतींचा वापर कसा करायचा याचं ज्ञान आहे. म्हणजे एक प्रकारे आयुर्वेदाचीही सुरुवातच आहे. इतकंच नाही तर जादूटोणा, चांगल्या वाईट शक्ती यावरचा विश्वासही यात दिसतो. या सगळ्यामुळे आपल्याला त्या काळातल्या सामान्य माणसाच्या मनात काय चाललं होतं, त्याच्या आशा आकांक्षा काय होत्या, तो कशाला घाबरत होता याची एक दुर्मिळ पण अतिशय खरीखुरी झलक मिळते. तर आपण आता आपल्या तपासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण जी वेगवेगळे पुरावे गोळा केलेत ते सगळे आता एकत्र जोडून पाहूया आणि बघूया की प्राचीन भारताचं नेमकं कसं चित्र आपल्यासमोर उभं राहतंय. तर आपण काय शिकलो? प्रत्येक वेद आपल्याला इतिहासाकडे बघायची एक वेगळी नजर देतो. ऋग्वेदाने आपल्याला त्या लोकांच्या श्रद्धा आणि समाजाची ओळख करून दिली. यजुर्वेदाने कर्मकांड आणि राजकारण दाखवलं. सामवेदाने त्यांची कला आणि संगीत ऐकवलं. तर अथर्ववेदाने आपल्याला थेट त्यांच्या घरातच नेऊन बसवलं, त्यांचं रोजचं आयुष्य दाखवलं. जेव्हा आपण हे चारही तुकडे एकत्र जोडतो तेव्हाच आपल्याला प्राचीन भारताचं एक संपूर्ण जिवंत चित्र दिसतं. आणि म्हणूनच आपण या प्रवासाच्या शेवटी एका महत्त्वाच्या निष्कर्षावर येतो. वेद हे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, ते प्राचीन भारताच्या इतिहासाला दाखवणारा एक आरसा आहेत. पण जाता जाता एक विचार मनात येतो. आपल्या इतिहासाची अशी कितीतरी रहस्य दुसऱ्या प्राचीन ग्रंथांमध्येही दडलेली असतील, नाही का? म्हणजे हा शोध इथे संपत नाही. खरं तर तो आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे.